नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. दिवाळी सण तोंडावर आलेला आहे, पण कोरोनामुळे लहान मोठ्या व्यावसायिकांचे या सगळ्याच कोरोना संकटामुळे मोठं नुकसान झालंय. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यानं बाजारात आर्थिक मंदीचं सावट आहे आणि त्याचा थेट परिणाम व्यावसायिकांवर झालाय. त्यामुळे पणत्या तयार करणारे कुंभार असतील किंवा फराळ तयार करणाऱ्या महिला आणि कंदील विक्री करणारे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडलेत. याचाच आढावा आपण घेणार आहोत दिवाळी की दिवाळं या विशेष कार्यक्रमातून. दिवाळी म्हटलं की फराळाची रंगत आलीच, कारण त्यामुळे आपल्याला माहिती आहे की एकीकडे फराळ तयार होत आहेत, पण दरवर्षी लाखो महिला फराळ विक्रीचा व्यवसायात उतरत असतात. लोकांकडून घरगुती फराळाला मोठी मागणी असते. यंदा देखील अशीच पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय. घरगुती फराळाची मागणी यावेळेला वाढलेली आहे, पण असं असलं तरी महिलांनी घरगुती फराळाचे दर मात्र वाढवलेले नाहीत. आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा. अनेकांसाठी दिवाळीचा सण म्हणजे फराळ आणि फराळ खाण्यासाठीच म्हणून लोक एकमेकांकडे जात असतात. यावर्षीची दिवाळी जरा वेगळी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जणांना एकमेकांकडे जाता येणार नाही आहे, परंतु म्हणून काही फराळाचा आनंद लुटण्यापासून लोक थांबणार नाही आहे. मी सध्या अनघा काळे यांच्या घरी आलेले आहेत. घरगुती फराळ विक्रीचा व्यवसाय त्या गेल्या 15 वर्ष करतात. आपण बघतोय त्यांच्या घरात सगळीकडे आपल्याला फराळ दिसतोय, कारण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांच्याकडे लगबग सुरू झालेली आहे. ते अनेक लोकांकडे घरगुती फराळ पोहोचवण्याची. गेली 15 वर्ष मी जसं म्हणाले त्या या व्यवसायामध्ये आहे. चिवडा, चकली, खारे शंकरपाळे, गोड शंकरपाळे, चिरोटे, त्याचबरोबर कडबोळ्या, चकल्या, शेव असे फराळाचे जे मराठमोळे पदार्थ आहे असे सगळे पदार्थ त्यांच्याकडे मिळतात. लाडूचे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे बेसनाचा लाडू असेल, त्याचबरोबर डिंकाचा लाडू असेल, वेगवेगळ्या प्रकारचे लाडूसुद्धा त्या पुरवतात. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की यावर्षी कोरोनाचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर किती झालेला आहे आणि खरं तर म्हणजे त्यांच्या व्यवसायात वाढ झालेली आहे की कोरोनाचा इफेक्ट इतर व्यवसायांप्रमाणे त्यांच्या व्यवसायावर पण पडलेला आहे. यावर्षी व्यवसाय कमी झालाय का वाढलाय? तसं म्हटलं तर वाढलाय, कारण घरगुती खाण्याचं प्रमाण लोकांचं वाढलेलं आहे. कारण घरगुती लोकांचा विश्वास जास्त आहे की बाहेरचं दुकानचं नको म्हणतात, बाजारचं नको म्हणतात. त्यामुळे माझा व्यवसाय थोडा वाढलेला आहे यावर्षी. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी तुम्ही किती ऑर्डर जास्ती तुम्हाला आले? आपण जरा टक्केवारीमध्ये सांगायचं झालं साधारण 20 ते 25% वाढ झाली आहे माझी यावर्षीच्या ह्याच्यात. तुम्ही जसं म्हणालात की लोकांचा कल पर्सनल किंवा घरगुती याच्याकडे जास्त आहे, तर तुमचे जे ग्राहक आहेत हे सगळे तुमच्या परिचयाचे आहेत कसे? हो, बरेचसे लोक परिचयाचे आहेत आणि त्याशिवाय लोकांचं ऐकून येणारे घेणाऱ्यातले पण भरपूर आहेत. दादरमध्ये ज्यांना ज्यांना कळतं ते घरी येऊन घेऊन जाऊ शकतात, जातात म्हणजे. नक्की. पण जसं कोरोनामुळे अनेक गोष्टी थांबलेल्या होत्या, जो आपण या सगळ्या फराळासाठी जसं काही सामान लागतं, बरेच महिने वाहतूक पूर्ण बंद होती, अशा कालावधीमध्ये अनेक वस्तूंचे दर वाढले. तर यावर्षी तुम्ही तुमच्या फराळाच्या किमती कशा ठेवलेल्या आहेत? नाही, यावर्षी आम्ही अजून किमती वाढवलेल्या नाहीत. गेल्या वर्षीची जी प्राईस आहे तीच ठेवलेली आहे, कारण करोनामुळे लोकांच्या ह्याच्यावर पण परिणाम झाला आहे, आर्थिक ह्याच्यावर पण. त्यामुळे आम्ही यावर्षी भाव वाढवले नाही. नक्की. ओंकार आपल्याबरोबर आहे. ओंकार सुद्धा त्याच्या आईला मदत करतो गेले कित्येक वर्ष त्याच्या व्यवसायामध्ये, आणि सध्या तर त्याचं वर्क फ्रॉम होम चालू आहे, त्यामुळे तर तुझा अजूनच आईला तुझी मदत होत असेल. ओंकार, मला सांग की लोकांचा भर कसा काय वाढलेला आहे, सोशल मीडियाचा त्याच्यामध्ये किती भाग आहे, आणि एक तरुण म्हणून तुला काय वाटतं की का लोकांचा ओढा वाढला असेल? सोशल मीडियाचा तर खूपच जास्ती परिणाम ह्याच्यावर दिसून येतो. कारण आत्तापर्यंत आम्ही कसं माउथ टू माउथ पब्लिसिटी आपण जी म्हणतो ती होत होती, पण आता सोशल मीडियामुळे व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, ह्याच्यामुळे कसं त्याच्यावर लोकांचा ओढा वाढलेला आहे आणि जास्ती लोकांपर्यंत आपल्याला पोचता येतं एका वेळेला. आणि या कोरोनामुळे बाकीचं बाहेरचं जग जेव्हा थांबलेलं होतं लॉकडाऊनमध्ये, तेव्हा सुद्धा हे आम्ही थोडं चालू ठेवलं होतं की जेणेकरून लोकांना विश्वास वाटावा की हे घरगुती आहे, म्हणजे ह्याचा काही परिणाम आपल्यावर होणार नाही बाहेरच्या ह्याच्यापेक्षा. पण सोशल मीडियाचा भाग हा खूप मोठा आहे. जेव्हा लॉकडाऊन होतं, अनेकांना विशेषतः वयोवृद्ध माणसांना तुम्ही दोघांनी मिळून जेवण पुरवलेलं आहे, तो अनुभव काय सांगशील? त्या अनुभवाचा तुमचा आत्ताचा जो व्यवसाय वाढलाय त्याला कसा हातभार लागला? कारण लॉकडाऊनमध्ये काय झालं की पोळी भाजी करणाऱ्या किंवा जेवण करणाऱ्या ज्या
ते आमच्याकडून पोळी भाजी किंवा काही जेवणाचे डबे घेऊन जात होते आणि त्याच्यामुळे त्यांचा विश्वास एक बसला की इथून चांगल्या क्वालिटीचं जेवण आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे हा फराळाचा जो हे आहे त्याच्यावर पण त्यांचा विश्वास जास्ती बसला त्या वृद्ध मंडळींचा. किंवा आता जवळ असेल तर मी स्वतः नेऊन देतो त्यांना, किंवा काय त्यांची दुसरी काही मदत असेल तरी सुद्धा आपण त्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो. कारण मी सध्या वर्क फ्रॉम होम आहे, माझ्याकडे थोडा वेळ असतो, शनिवार रविवार म्हणा, किंवा त्यांची काही कामं असतील तर त्या माध्यमाने थोडा विश्वास वाढला त्यांचा आपल्यावर. नक्की. मला म्हणजे तुमचा व्यवसाय असा आहे ज्याचं यावर्षी दिवाळं निघालेलं नाहीये, तर खऱ्या नक्की म्हणू शकतो आपण. म्हणजे आपण बघतो म्हणजे खरं जरी कोरोनाचा प्रभाव आता हळूहळू कमी होत असला तरीही लोकांचा विश्वास संपादन करायला मात्र हा जो कालावधी होता तो अतिशय उपयुक्त ठरला. त्यामुळे आमच्या व्यवसायामध्ये आता तरी आम्हाला वृद्धीच जाणवत असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती काळे कुटुंबियांनी दिलेली आहे. त्यांना आपण दिवाळीच्या शुभेच्छा देऊया आणि त्यांचा असा जो व्यवसाय, जो घरगुती व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे तो असाच वृद्धिगत होत राहावं अशा त्यांना शुभेच्छा देऊया. पुढे जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यंदा कोरोनामुळे लहान व्यावसायिकांचं तर कंबरडं मोडलं आणि सर्वाधिक फटका इथे लहान व्यावसायिकांना बसतोय. दिवाळीत पणत्या तयार करणारा कुंभार आर्थिक अडचणीत सापडलाय. पणत्यांची विक्री कमी होणार असल्यानं उत्पादनच त्याचं कमी करण्यात आलंय आणि त्यामुळे पणत्या विक्रीवर अवलंबून असणारे हजारो व्यावसायिक आणि विक्रेते यावर्षी मात्र आर्थिक अडचणीत सापडलेत. यंदा विक्री प्रचंड कमी झाल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं आहे. अंधाराकडून उजेडाकडे जाण्याचा सण म्हणजे दिवाळी आणि या दिवाळीमध्ये पणत्या नसतील तर त्याला काही मजा नसते. म्हणून दरवर्षी आवर्जून कोट्यावधीचा व्यवसाय जो आहे तो केवळ पणत्यांचा होत असतो एकट्या धारावीतून. मी सध्या मुंबईच्या धारावी परिसरामध्ये आहे. खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कालावधीमध्ये अतिशय वाईट परिस्थितीतून धारावी हा संपूर्ण परिसर गेलाय, कारण इथं कोरोनाचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणावर आढळलेले होते. आता मात्र तिथं कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसाला 1 वर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धारावीचा हा जो बाजार आहे, विशेषतः जो कुंभारवाडा जिच्यामध्ये पणत्या तयार होतात, तो बाजार पुन्हा एकदा फुलू लागलेला आहे. आपण बघतोय की यावर्षी सुद्धा दिवाळीसाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या नव्या रंगांमध्ये, नव्या डिझाईन्समध्ये पणत्या तयार करण्यात आलेल्या आहे. काही वेगळे आणि नवीन डिझाईन्स मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. आपण इथं बघतो आहोत की या पणत्यांमध्ये आपण इथं उंट बघू शकतो आहे, हत्तीच्या पणत्या आहेत, इथं मोराच्या डिझाईनमध्ये सुद्धा पणत्या तयार करण्यात आलेल्या आहेत. लक्ष्मीच्या पावलांवरच्या पणत्या आहेत, लक्ष्मीच्या हातात पणत्या आहेत आणि एरवी ज्या आपण नेहमी वापरतो वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि रंगाच्या त्यासुद्धा पणत्या ज्या आहेत नवीन वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथं आलेल्या आपण पाहतो आहोत. एकूणच यावर्षीची दिवाळी नक्कीच जरी वेगळी असली तरीसुद्धा उत्साह जो आहे तो मात्र काही फारसा कमी झालेला नाही आहे. खरं तर या सगळ्या कुंभारवाड्याला अपेक्षा जी होती ती केवळ दिवाळीकडनं होती. युसुफजी आपल्याबरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांच्या व्यवसायावर किती मोठा परिणाम झाला आणि या दिवाळीकडनं त्यांना काय अपेक्षा आहे, किती माल तुम्ही तयार केला आणि काय अपेक्षा है, त्या सगळ्या मालाची विक्री होती है का? माल तो बिक्री हो रहा है हमारा, लेकिन हमने जितना हमारा जो एक टारगेट होता है जो बना के देना, इस समय हमने करीबन 50% हमने माल बनाया है, 100% नहीं बनाया, क्योंकि जो कोरोना का महामारी चल रहा था उसको मद्देनज़र रख के हमने सोचा कि इस साल हमारी दिवाली नहीं होगी। तो डर एक दिल में था। फिर हुकूमत जैसे जैसे दिवाली नज़दीक आने लगी तो हमको भी खुशी होने लगी कि क्लाइंट लोग सब आने लगे, तो हमको दिए चाहिए, ये दिए चाहिए, लेकिन हम दिए तो इतने बनाए नहीं है, लेकिन हम कर्ज में भी नहीं रहेंगे। मालिक की मेहरबानी है कि माल सब बिक रहा है, लेकिन हम कर्जे में नहीं आएंगे। लेकिन जो कॉस्टिंग था हम कॉस्टिंग को थोड़ा लो बजट में नीचे लाए हैं, क्योंकि जो हमारा अभी मार्जिन इतना हर चीज़ महंगी होते जा रही है, लेकिन हमने उस महंगाई पे नहीं ध्यान दिया है। जो कम बाज़ार में माल बिकना चाहिए, सबको दिए ज़्यादा से ज़्यादा मिलने चाहिए, क्योंकि दिवाली एक ऐसी फेस्टिवल है कि हिंदुस्तान में हर कोई पैसा कमाने की इस त्यौहार में आस रखता है कि हमको पैसा मिलेगा। तो हम वही सोच के हमने बोला हर यहाँ तक कि इवन कि हर कोई ठेला लगाना सोचता है कि रोड पे हम 2 पैसे बेच के दिए कमाएंगे। काफ़ी सारे आ रहे हैं, बोलते हम छोटा भी व्यवसाय स्टार्ट करेंगे ताकि हमको 2 पैसा मिले। तो हमने उस मद्देनज़र रखे कि रेट बढ़ाना नहीं है, कम रेट में ही बेचना है ताकि प्रॉफिट ना मिले, लेकिन आदमी लोग का गुजारा सबसे होना चाहिए। उस सोच के हमने दिए तो कम बनाई है एटलीस्ट, लेकिन जा रहा है वो खुशी भी है। हर साल दिवाली आपको कितना प्रॉफिट देके जाती है, और इस साल आप कह रहे कि प्रॉफिट नहीं कमाए तो भी चलेगा,
कम से कम लोगों का गुजारा हाँ, होना हो रहा है। चाहिए। लेकिन हर साल हम दिवाली कमाते कम से कम 50% हमको प्रॉफिट होता ही है सबको देने के बाद भी। लेकिन ये समय हमको 30% क्या 20% मिलना समझ रहे हैं, लेकिन वो भी अभी बता नहीं सकते। जब कैलकुलेशंस होगा जब पता चलेगा कितना मिला है कितना नहीं मिला है। आप जहाँ से मट्टी मंगवाते हैं इन सारी चीज़ों के लिए, तो वहाँ से भी माल आपको ज़्यादा पैसों में मिल रहा है? क्योंकि कोरोना के समय में तो आवाजाही भी बंद थी, तो उस समय कैसे किया आपने सारी चीज़ें? एक्चुअल जब कोरोना का महामारी था, जो जहाँ पे हमारा 5,000 रेंट लग रहा है वहाँ पे आदमी 8,000 9,000 मांगा। ये हमने दिया, चलो एटलीस्ट हमारी जो लेडीज़ घर पे काम करती है 20-25 उनको भी काम देना। हम पैसे के पीछे अगर हम सोचेंगे इसको इतना देना है तो काम नहीं होगा। हमने वो महंगा भी चीज़ मंगा के लिया है। नक्की. म्हणजे सगळ्यांनी एकमेकांना मदत करायची, किमान सगळ्यांचे कुटुंब चालावे असा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला आणि म्हणून जास्त किमतीत जरी त्यांना माल खरेदी करावा लागला तरी यावर्षी ते प्रॉफिटचा विचार करत नाही आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्यांचा उदरनिर्वाह व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे त्यांनी पणत्यांच्या ज्या किमती आहेत त्यासुद्धा कमी केलेल्या आहे आणि उत्पादन ते दरवर्षी करतात त्याच्या तुलनेत त्यांनी केवळ 50% केलं आहे. त्यांना फक्त याचा आनंद आहे की किमान आमचा माल जो आहे तो विकत घ्यायला लोक धारावीमध्ये यायला लागले आहेत, ह्याचाच त्यांना आनंद असल्याचं मत ते व्यक्त करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि सणासुदीला अधिक सुंदर दिसावं यासाठी बहुतेकांनी ब्युटी पार्लरचा पर्याय स्वीकारलेला असतो, पण यावर्षी आयुर्वेद पद्धत अवलंबणाऱ्या पार्लरमध्ये लोकांची गर्दी दिसते आहे आणि तसं प्रमाण वाढलेलं दिसतंय. तिथे तयार होणारं उटणं आणि सुगंधी तेलाची मागणी यावर्षी वाढली आहे असं ही व्यावसायिक सांगतात. दिवाळीचा सण आहे आणि या सणानिमित्त प्रत्येकाला नटून थटून आवरून हा सण साजरा करायला आवडत असतो. त्यामुळे आणखी एक व्यवसाय या काळात तेजीत असतो तो म्हणजे ब्युटी पार्लरचा. कारण महिला असो पुरुष असो हल्ली प्रत्येकाला ट्रेडिशनल वेअर पारंपरिक कपडे घालून हा सण साजरा करायला आणि कुठलाही सण साजरा करायला आवडतो. म्हणूनच आपण आलेलो आहोत ते जोविशमध्ये. जोविश हे एक स्किन क्लिनिक आहे. ज्योती सातपुते आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. ज्योतिजी, खरं तर कोरोनाचा काळ अजून गेलेला नाही आहे, अजूनही आहे. लॉकडाऊनमधून आपण आत्ताच नुकते बाहेर पडतोय. या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाला आणि आता दिवाळीचा सण आहे तर थोडी तेजी बघायला मिळते आहे का तुम्हाला? नक्कीच सांगायला मला खूप आनंद होतोय की गणपती आणि नवरात्रापर्यंत खरोखरच डिप्रेशनसारखं वातावरण होतं. परंतु आता दिवाळी पाहता आपण आता पाहिलंच ॲक्च्युली की आपल्या सगळ्या सखी मैत्रिणी क्लायंट्स म्हणून उत्साहाने सांगतात आहेत की आम्हाला यायचं आहे. सो आता जी मानसिक परिस्थिती आहे, जो आपण एकंदरीत मार्च एप्रिल मे मार्च एंडिंग नंतर जो काही निगेटिव्ह वातावरण झालेलं त्याच्यामध्ये नक्कीच मला सांगायला आनंद होतो की आता परिस्थिती सुधारलेली आहे. फॉर एक्झाम्पल 1 to 100 जर आपण काउंट केले तर 50% पर्यंत आपण तो चेंज पाहू शकतो आता. नक्की. ज्योतिजी, 15 वर्ष झाली आहेत तुम्हाला या व्यवसायामध्ये, पण तरीसुद्धा असा कोरोनाचा कालावधी जो आला होता तो तुम्ही बघितला नसेल नक्कीच. आणि त्यानंतर आता एक नवीन उभारी घेताना चॅलेंजेस खूप सारे होते. काय नवीन ॲडिशन तुम्ही केलेलं आहे? जे नुकसान झालेलं आहे या 6-7 महिन्यात ते भरून काढण्यासाठी नवीन काय करता? अगदी प्रणाली, हा प्रश्न इतका महत्त्वाचा आहे. मार्च नंतर अचानक लॉकडाऊन जाहीर झाला, राईट. सो मे जूनपर्यंत जागेचे रेंट भरणं, स्टाफ सॅलरी काढणं खरोखरच विचार करण्यासारखी परिस्थिती होती. आणि मग ह्या विचारातूनच मला असं वाटलं की उद्योग आपण जो करतो आणि आपण हे उद्योगाचं कुटुंब निर्माण करतो तर आपण हार मानली. सी, इट्स व्हेरी इझी टू से नो बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू से येस. येस इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. आणि त्यामुळे मग मी विचार केला की आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट टू नेक्स्ट, व्हॉट इज द बेस्ट थिंग. सो मी खरंच दिवाळीसाठी गेल्या 2 महिन्यापासून अभ्यंग उटणं, अभ्यंग ऑइल आणि उपटन सोप बनवण्याचा विचार केला आणि रॉ मटेरियल्स मागवले
आमचा प्रिंटर अवेलेबल नव्हता, डिझायनर अवेलेबल नव्हता, पण इतर नवीन लोकांशी भेटी करून उद्योगाची नवीन योजना आम्ही सुरू केली ॲक्च्युली. मी जरा ते चित्र दाखवू इच्छिते की ज्या पद्धतीनं खास करून आपण हे बघतोय की इथे त्यांनी एक वेगळं पॅकेजिंग तयार केलेलं आहे. वेगवेगळ्या 3 प्रकारच्या पॅकेजिंगमध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या ग्राहकांपर्यंत आणि त्यांचे जे नेहमी धरलेले बांधलेले क्लायंट आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायला सुरुवात केलेली आहे. अनेक तरुणी त्यांच्याकडे गेली 15 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीनं जोडल्या जातात. काही आता त्या उद्योगाच्या निमित्तानं सुद्धा आपण बघतो इथं काम चालू आहे. दिवाळीचा जवळ येऊन ठेपलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडे कामाला वेग आलेला आहे. पण नक्कीच एक मोठा व्यवसाय चालवत असताना अनेक प्रश्न पुढे असतात आणि खास करून कोरोनाच्या कालावधीमध्ये तर ते प्रश्न आणखीनच मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसतात. पण या कालावधीमध्ये ज्योतिताई अजून एक मला जाणून घ्यायला आवडेल की जसं तुम्ही म्हणालात की या सगळ्यांचे पगार करणं हे सुद्धा कठीण होतं. अशा परिस्थितीमध्ये हार न मानता आता तुम्ही नवीन सुरुवात करतात. या नवीन सुरुवातीला तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो आहे? तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर हे काम सुरू केलेलं आहे आणि त्याला तितकीशी मागणी आहे का? हो हो हो, नक्कीच मागणी आहे. ॲक्च्युली ज्या वेळेला कोरोनाचं वातावरण होतं त्यावेळेपासून आम्ही हार मानलेली नाही आहे. सी बेसिकली आय बिलीव्ह इन टीमवर्क. आम्ही त्याही वेळामध्ये प्रत्येक ईच अँड एव्हरी क्लायंट्सला पर्सनली कॉल करत होतो, मॅडम कसे आहात, काळजी घेताय ना. किंवा आम्ही आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतोय, जोवीज हे आयुर्वेदा सेगमेंट आहे आणि त्यामुळे समोरून आम्हाला सगळे कॉल करायचे की मॅडम आम्ही काय घेऊ, घरगुती काढा काय करू. आणि जे आमचं न्यूट्री म्हणून टॅबलेट्स आहेत किंवा सिरप्स आहेत ते आम्ही सजेस्ट करायचो. आपण जर विचार केला तर कुरिअर सर्व्हिसेस नसल्यामुळे तेव्हा आमच्या मुलींनी स्वतः जाऊन पार्सल्स घरी दिलेले आहेत. बापरे. सो टीमवर्कने मला आपण साथ बघतोय की दिलेली आहे. कोरोनाचा कठीण काळ असला तरी कशा रीतीने हे सगळेच व्यावसायिक, मग प्रत्येक क्षेत्रातले व्यावसायिक असतील, जे आपापल्या परीने याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. या कोरोनाचा फटका पारंपरिक वस्त्र आणि कंदील व्यावसायिकांना देखील यावर्षी बसलाय. पारंपरिक वस्त्र विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कंदील व्यावसायिक देखील या कोरोना काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेत. पण हे दोघंही व्यावसायिक म्हणजे दोन्ही व्यावसायिक असतील किंवा इतर क्षेत्रातले व्यावसायिक, खास करून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा सगळा काळ त्यांच्यासाठी खूपच आव्हानात्मक होता. येणारा काही काळ त्यासाठी वेळ द्यावा लागेल असं या व्यावसायिकांनी म्हटलंय. दिवाळी सणानिमित्त प्रत्येक घरातल्या छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीसाठी एक नवीन कपड्यांची खरेदी सुद्धा दरवर्षी आपण करत असतो. परंतु यावर्षी मात्र वातावरण जरा वेगळं आहे. घरामध्ये दरवर्षी कंदीलसुद्धा आणले जातात. ते कुठले कंदील आणावे याच्यावरून अनेक घरांमध्ये वादसुद्धा होतात. आपण सध्या आलेलो दादरच्या साडीघर इथे, जिथे गेल्या काही वर्षापासून कापडी कंदील विकले जात आहेत. त्याचबरोबर दिवाळी निमित्तानं पारंपरिक वस्त्र घालण्याची पद्धतसुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे शिवलेली नऊवारी असेल किंवा फेटे असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या पगड्या असतील, त्या घालण्याची पद्धतसुद्धा वाढलेली आहे. या दुकानामध्ये त्याच्यासाठी म्हणून आपण आलेलो आहोत की कोरोनाच्या कालावधीमध्ये हे दुकान बरेच दिवस बंद होतं. आता दिवाळी सणानिमित्त खास काही नवीन आलेलं आहे का किंवा त्यांच्या व्यवसायावर किती परिणाम झाला आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर गौतम राऊत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. गौतम, कोरोनाचा कालावधी आता थोडा कमी होत चाललेला आहे, रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे, हळूहळू अनलॉक झालं आहे. त्यातला सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी, विशेषतः तुमच्यासारख्या व्यावसायिकांसाठी. यावर्षीची दिवाळी कशी आहे, किती परिणाम झाले तुमच्या व्यवसायावर? मी सर्वात प्रथम माझ्या सगळ्या गिरायकांना सर्वांनाच असा अभिवादन करीन की ही दिवाळी सगळ्यांना सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावं. त्याचबरोबर सगळ्यात उत्तम म्हणजे तुम्ही मास्क लावा, सेफ राहा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ह्या वर्षीची दिवाळी तशी कस्टमर्सच्या बाबतीत आमची स्लो दिवाळी आहे. असं अप अँड डाऊन्स बिझनेसमध्ये येतच असतात, ते आलेच पाहिजेत तरच नवीन जनरेशन ह्याच्यातनं शिकू शकतं. कारण दरवेळेस रोज काजू बदाम खाल्ले तर तुम्हाला चणे शेंगदाण्यावरती कसं सर्वाईव्ह करायचं हे सुद्धा कळलं पाहिजे. तर त्या पद्धतीने हा नैसर्गिक आपत्ती ही सगळ्यांसाठीच आहे. फक्त मी एकच ह्याच्यामध्ये सांगेन की तुम्ही यावर्षी सगळ्यांनी सेफ राहा. काय म्हणतात तसं जुनी जी म्हण आहे, पगडी सर सलामत तर पगडी 50, तसं ते पद्धत आहे. त्याच पद्धतीने आता आम्ही यावर्षी थोडेफार कंदील बनवलेले आहेत. कस्टमर्सची मागणी आहे.
कस्टमर हळूहळू स्लो डाऊनमध्ये का होईना पण कस्टमर घेण्याचा प्रयत्न करते, पण जे लांबचे कस्टमर्स आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहेत. हाही एक भाग आहे. पण आपण बघतोय संकट काळातून हळूहळू बाहेर पडतायत व्यावसायिक आणि यासाठी निश्चितच वेळ जावा लागणार आहे. दिवाळीमध्ये ही सगळी संकटं दूर होऊ देत, कोरोनाचं प्रमाण आणखीन कमी होऊ दे अशी सदिच्छा व्यक्त करूयात आणि या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.